छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा यांचा। आवाज आला नाही, पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडा यांचा। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज अकोले तालुका येथे भव्य रॅली आणि या जाहीर सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय भाऊसाहेब वाघचौरेजी, माझे विधिमंडळातील सहकारी, आपल्या जिल्ह्याचं उमदं नेतृत्व, आमदार सन्माननीय अमोलजी खताळ, उपस्थित शिवसेनेचे अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख कमलाकरजी कोते, उपस्थित आज खऱ्या अर्थाने ज्यांनी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हृदयामध्ये मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आज इथे भव्य दिव्य अशी ही सभा आणि रॅली आज इथे पार पाडली जाते। खऱ्या अर्थाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच्या दिवशी रात्री मला फोन करून कल्पना दिली की साहेबांना दिल्लीला जावं लागणार आहे, मला दिल्लीला जावं लागणार आहे, त्यामुळे योगेश माझ्याऐवजी तू त्या या कार्यक्रमाला पोहोच। माझ्या मनामध्ये एकच विचार आला, साहेबांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं आहे, कोणाकरता सांगितलं आहे, का सांगितलं आहे। आता खरं तर आजचा हा जागतिक आदिवासी दिन हा महाराष्ट्रामधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हा साजरा केला जातोय, सगळ्या राज्यामध्ये संबंध जगामध्ये साजरा केला जातोय। मग मला विशेष म्हणून फक्त अकोले तालुक्यामध्ये जाण्यासाठी साहेबांनी का सांगितलं, इथे आल्याच्या नंतर लक्षात आलं की इथे मारुती रायासारखा एक चांगलं उमदं नेतृत्व तयार होत आहे आणि ज्याच्या पाठीशी माननीय एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे उभे आहेत। आणि म्हणून इथे आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक आपले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विशेष म्हणजे मारुती मेंगाळ असतील, जगनशेठ देशमुख असतील आणि ज्यांचं नाव मला आवर्जून घ्यायला हवं आहे ते म्हणजे आमचे डॉक्टर जे बी बोरसाहेब असतील, उपस्थित सर्व मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी। मी अधिक वेळ घेणार नाही, मला कल्पना आहे की आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि विशेषतः सर्व तरुणांना या दिनाचा आनंद लुटायचा आहे। हा दिवस आमची भाषणं न ऐकता आपल्याला वेगळ्या पद्धतीने आनंदामध्ये हा दिवस साजरा करायचा आहे, म्हणून मी अधिक वेळ काही भाषण करणार नाही। आणि मी प्रामाणिक मताचा आहे की नेत्यांनी जनतेसमोर भाषणं कमी करावी आणि जनतेसमोर कामं जास्त करावी, या मताचा मी आहे। नक्कीच आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे महत्त्वाची खाती आहेत। त्याच्यामध्ये गृह विभाग म्हटल्यानंतर संबंध पोलीस यंत्रणा आली, महसूल म्हटल्यानंतर तलाठींपासून, सर्कलपासून, तहसीलदारांपासून, प्रांतांपासून ते कलेक्टरांपासून ते विभागीय आयुक्तापासून सगळी यंत्रणा आली। ग्रामविकास म्हटल्यानंतर अगदी सरपंचांपासून ते ग्रामसेवकांपासून ते BDO पासून, जिल्हा परिषद CO पासून ते ग्रामविकास सचिवांपर्यंत सगळी यंत्रणा आली। अन्न नागरी पुरवठा म्हटल्यानंतर राष्ट्रीयची सगळी दुकानं आली। अन्न आणि औषध प्रशासन म्हटल्यानंतर आता आमचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळे हे खातं जरा आता लोकांना कळायला लागलंय। ही सर्व प्रशासकीय यंत्रणा बांधवना आज माझ्या देखील मतदारसंघामध्ये आज जागतिक आदिवासी दिन आम्ही साजरा करतोय।
पण मी जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय। मी माझ्या मतदारसंघामधील, माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व आदिवासी बांधवांना मी एका छताखाली आज आणलेला आहे। जवळपास आता आमच्याकडे लोकसंख्या कमी आहे परंतु महत्त्वाची आहे। जवळपास 6 ते 6.5 हजार आदिवासी बांधवांना एका दिवसामध्ये शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ द्यायची योजना आज मी कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे। मी आता मारुतीला तेच सांगत होतो, आज राज्यमंत्री म्हणून आपल्याकडे असलेली ही खाती महत्त्वाची आहेत। या खात्याच्या अंतर्गत हजारो योजना आदिवासी बांधवांसाठीच्या महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवरच्या योजना आहेत। या योजना आपल्याला जनतेपर्यंत घेऊन जायच्या आहेत आणि मारुतीला मी बसल्यावर तेच सांगत होतो, तुम्ही देखील असं नियोजन करा, प्रत्येक गावागावापर्यंत आपला व्यक्ती आपले कार्यकर्ते पोहोचवू द्यात शासनाच्या योजना। माझं असं मत आहे की आदिवासी बांधव अतिशय भोळा बाबडा आहे, अतिशय भोळा बाबडा आहे, अतिशय साधा जीवन जगणारा आपला आदिवासी बांधव आहे। कदाचित या शासनाच्या योजना अधिकारी तुमच्यापर्यंत घेऊन येत नसतील आणि आदिवासी बांधव कधीच स्वतःहून शासकीय कार्यालयापर्यंत जात नाही। तो बिचारा अधिकाऱ्यांसमोर पण मान खाली घालून बोलतो, तो अधिकाऱ्यांना घाबरतो, लोकप्रतिनिधींना कदाचित घाबरतो। आणि म्हणून मला वाटतं आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी हा पुढाकार घेतला पाहिजे। शासनाच्या सगळ्या योजना या आदिवासी बांधवांच्या घराच्या त्यांच्या दारापर्यंत आपण लोकप्रतिनिधीने पोहोचवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। आणि आपला पुढचा कार्यक्रम मला वाटतं आज आपला हा आनंदोत्सव साजरा होऊ द्या, त्याबद्दल अजिबात दुमत नाही। जल्लोष आहे, शेवटी हा जोशच तरुणांना पुढे घेऊन येतो, परंतु आपला पुढचा कार्यक्रम आपण ह्या शासनाच्या योजना जनतेपर्यंत पुढे घेऊन येण्याचं आपण नियोजन करा। हा योगेश कदम भावासारखा तुमच्या पाठीशी उभा असेल, तुम्ही मागाल ती मदत। आणि 350 किलोमीटर माझ्यासाठी काही नाही, आम्ही एक दिवसभरामध्ये 500-600 किलोमीटर आम्ही सहज गाठतो, काही अडचण नाही, कंटाळा अजिबात नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या विश्वासानं आमच्या खांद्यावरती ही मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे, हे मंत्रिपद आम्ही जनतेच्या उपयोगी नाही आणू शकलो तर ह्या मंत्रिपदाला ह्याला काही उपयोग नाही, या मताचा मी आहे। तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोत, आम्ही तुमचे सेवक आहोत। जनतेच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात हे आम्ही प्रयत्न केले पाहिजेत। होय, आज मला अभिमान आहे, आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना ऐतिहासिक निर्णय आदिवासी बांधवांसाठी घेतलेले आहेत। परंतु आज आपण दुर्दैवाने फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हीच योजना प्रसिद्ध झाली, आपण फक्त त्याबद्दलच बोलतो, परंतु आदिवासी बांधवांसाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले। त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय, आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनुसूचित जमातीकरिता स्वतंत्र आयोग नव्हतं, ते माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी अनुसूचित जमातीकरिता स्वतंत्र आयोग राज्य स्तरावरती स्थापन केलं। हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला। आपल्याकडे अनेक आदिवासी बांधव युवक तरुण आहेत जे शिकू पाहत आहेत, ज्यांना डॉक्टर व्हायचे, ज्यांना इंजिनियर व्हायचे, ज्यांना उच्च शिक्षण करायचंय, परंतु अशा आदिवासी बांधव तरुणांना युवकांना प्रोत्साहन देण्याकरता शासनाने तशा भक्कम अशा योजना नव्हत्या। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी राज्य स्तरावरच्या आणि केंद्र स्तरावरच्या ज्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या व्हायच्या अगोदर ज्या परीक्षा असतात, जसे नीटची परीक्षा असू द्या किंवा JEEची परीक्षा असू द्या, ह्या परीक्षाची केंद्र फक्त आदिवासी बांधवांकरता स्वतंत्र केंद्र एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली। ह्याचा आपण लाभ घेतला पाहिजे, ह्याची माहिती आपण तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे। जे आदिवासी बांधव PhD करू पाहत आहेत, वर्षातून 100 PhD विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय देखील आपल्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। मारुती, हे सगळे निर्णय आपण युवकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत। होय, आपण अनेक मागण्या इथे केलेल्या आहेत, परंतु असे अनेक निर्णय आहेत आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी निर्णय घेतला, ज्या क्षेत्रामध्ये 50% पेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी बांधवांची आहे, त्या क्षेत्रामधील ज्या सरकारी जागांमधील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या ज्या भरतीच्या जागा असतील, त्या सगळ्या जागा 17 संवर्गाच्या जागा या सर्व भरतीने आदिवासी बांधवांनाच दिल्या गेल्या पाहिजेत। हा महत्त्वाचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। मला वाटतं ह्या आज आदिवासी दिनाच्या निमित्ताने हे सगळे निर्णय मी का आपल्याला सर्वांना सांगतोय, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ह्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे। आमच्या आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थाने त्याचा विकास करायचा असेल तर ह्या शासनाने घालून दिलेल्या सगळ्या योजना ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि मला वाटतं आज मंत्री म्हणून
आज व्यासपीठावरती बसलेला आम्ही सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, ह्याचा लाभ आम्ही तुम्हाला मिळवून दिला पाहिजे ही आमची जबाबदारी. आणि आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने शपथ घेऊया की होय, हे सर्व योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि प्रत्येक आदिवासी बांधवांचा विकास करून दाखवू ही शपथ आजच्या दिवशी आम्ही घेतली पाहिजे. आणि शपथ घ्यायला आज योगक्षेम इथे हजर झालेला आहे. आणि दुसरं कुठलंही राजकारण नाही, दुसऱ्यांना कुठलंही राजकारण नाही. बांधवांना इथे मारुतीयांनी इथे अनेक विषय मांडले, त्याच्यामध्ये त्यांनी पैसा त्यांनी कायद्याचा इथे उल्लेख केला. आपल्या सर्व माहिती आहे की पैसा कायदा अनेक वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये आहे, परंतु याचं परिक्षेत्र वाढवण्याचं काम देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि मला वाटतं आज लोकसेवेच्या माध्यमातून, आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मी शिवसैनिक. लहानपणापासून मी माझ्या घरामध्ये फक्त धनुष्यबाण पाहिलं आणि इथे आल्यानंतर पण एकच जाणीव झाली की आदिवासी बांधवाच्या हातामध्ये पण 3 कमान आणि शिवसैनिकाच्या हातामध्ये पण धनुष्यबाण म्हणजेच 3 कमान. तुम्ही आणि आपण एकच आहोत, आपण काही वेगळे नाही, आपण काही वेगळे नाही. आणि म्हणून मला वाटतं आज आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता आज जे मुद्दे इथे मांडले गेले, मी आपल्या सर्वांना शब्द देतोय, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने शब्द देतोय. मला माहिती आहे भाषण चालू झाल्यापासून डीजेचा आवाज पलीकडे वाढलाय, परंतु काही फरक पडत नाही. यांचा आवाज दाबण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. याच्या डीजेच्या आवाजाने आम्हाला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. शिवसैनिकाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आणि विशेष म्हणजे मारुतीसारख्या आदिवासी नेत्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही. एवढं त्या निमित्तानं सांगतोय, काही फरक पडत नाही. निवडणुकीच्या वेळेला बरोबर कोणाला दाबायचं आम्हाला सगळं माहिती आहे. अशा चिल्लर गोष्टीला आम्ही दुर्लक्ष करतो. आज गृहराज्यमंत्री आहे, आदेश आत्ताच देऊ शकतो, पण मला वातावरण बिघडवायचं नाही. आनंदाचं वातावरण आहे. सर्व आदिवासी बांधव आमचे आज दिवस हा साजरा करतायत. मला या दिवसाला कुठेही गालगट लागू द्यायचं नाही. आज मंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. म्हणून जे काय करतात करू द्यात, काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त आदिवासी बांधवांची सेवा करायची आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांना तेच फक्त अपेक्षित आहे. होय, निवडणुका येतात, निवडणुका जातात, तुम्ही आमचं नातं हे जपलं पाहिजे, तुम्हा आमचं नातं हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. ती आमची जबाबदारी. ते नातं जपणारा नेता आज मारुतीच्या माध्यमातून आज आपले जगनशेठ देशमुख अशी त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला दिसतंय. त्यांना पाठिंबा देण्याकरता शिंदे साहेबांनी आज आम्हाला इथे पाठवले. आणि दुसरं कुठलंही राजकारण नाही, दुसरं कुठलंही राजकारण नाही. बांधवांना आपल्या सर्वांना एक अतिशय मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान बिरसा मुंडा त्यांचा इतिहास कदाचित आजच्या तरुणांना माहिती आहे की मला माहिती नाही, परंतु त्यांचा इतिहास हा साधा इतिहास नाही. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी अनेक महात्मांची नावं घेतली जातात, अनेक क्रांतिकारांची नावं घेतली जातात, परंतु भगवान बिरसा मुंडांचं नाव तसं तितकं जास्त घेतलं जात नाही. परंतु त्यांनी जे बलिदान दिलं, वयाच्या 25व्या वर्षी आपला जीवदम बलिदान देणारे आपले भगवान बिरसा मुंडा होते. त्यांचं बलिदान हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्याकडनं आपण आदर्श घेतला पाहिजे. होय, आज योगेश कदम कुठल्या जातीचा आहे, समाजाचा आहे, ह्याला महत्व नाही. एकदा योगेश कदम आमदार झाला, मंत्री झाला की तो सगळ्या समाजाचा आहे, ही शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिली आहे. त्या भावनेमधून आम्ही तुमची मदत करण्याकरता आज आम्ही इथे उपस्थित आहोत. भगवान बिरसा मुंडा हे माझे देखील आदर्श असले पाहिजेत. बळजबरीने धर्मांतर करणं आणि बळजबरीने जमिनी लाटणं, आदिवासी बांधवांच्या जंगलामधला असला अधिकार हा मिळवून मिळण्याचा संघर्ष हा भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांशी केला. म्हणून आज आदिवासी बांधव ताट मानून जगू शकतोय. तुमच्या अधिकारावरती ज्यांनी इंग्रजांनी गदा घालायचा प्रयत्न केला त्याला उत्तर देण्याचं काम त्यावेळेला झालं. आणि आज म्हणून आदिवासी बांधव आज इथे आमच्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहू शकतोय, ताट मानणे जगतोय. हे आपण कधी विसरत कामा नये. हे आदर्श आम्ही पण घेतलं पाहिजेत ना, फक्त आदिवासी बांधवांनीच का. आज खरं तर मी ज्या मतदारसंघामधून येतो, माझा मतदारसंघामध्ये मंडणगड तालुका आहे. वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे. त्यांच्या अस्थी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, मंडणगड तालुक्यामध्ये आहेत. आंबेडकर गाव, त्याच्याहून त्यांचं आंबेडकर असं आडनाव पडले, ते मूळ गाव हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे. होय, मला त्याचा अभिमान आहे. म्हणून सांगतोय, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज आम्हा सर्वांना जी जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारीची जाणीव म्हणून मारुती मिंगळांनी इथे जे इथे प्रश्न मांडलेले आहेत, आपल्या तालुक्याच्या संदर्भात असतील, अवैध धंद्यांच्या बाबतीमध्ये असतील, आपल्या सर्वांना आवर्जून सांगतोय
की होय अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत, त्यांची बदली तर विसरून द्या, उलट मला वाटतं सर्वात त्यांचा जास्त कार्यकाळ हे आपल्या अन्न आणि या वर्षीला त्यांचा कार्यकर्त असेल. आम्ही त्याला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कोणाचाही अनेक असे कार्यकर्ते प्रयत्न करतात की आमचं हॉटेल बंद झालं आम्हाला चालू करून द्या. आम्ही ह्या बाबतीमध्ये अजिबात कुठल्याही पद्धतीचा आम्ही हस्तक्षेप करत नाही. त्यांना पूर्णपणे स्वतंत्र आम्ही आणि पूर्णपणे ताकद राजकीय ताकद आम्ही दिलेली आहे, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होईल. मला वाटतं आपल्या तालुक्यामधील आपण रास्टिंग पुरवण्याचे देखील इथे विषय मांडले. मी खरं तर आज या भाषणाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की पुढच्या काही दिवसांमध्येच मी पुन्हा दौरा करणार आहे आणि त्यावेळेस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आपल्या स्वतंत्र बैठका घेईन. आपल्या ज्या काही समस्या असतील सगळ्या अधिकाऱ्यांसोबत आपण तिथे मार्गी लावू. आपल्या महसूलच्या असू द्यात, ग्रामविकासच्या असू द्यात, अन्ननागरी पुरवठ्याच्या असू द्यात, तालुका निहाय आढावा. आमदार साहेब आपण आपल्या मतदारसंघापासून सुरुवात करू. खासदार साहेब आपल्या जिल्ह्यामधील असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आपण स्वतः मी आढावा घेईन. मी तसा माझे जिल्हा निहाय माझे दौरे चालू आहेत. नाशिक जिल्हा मी पूर्ण केला आहे, सोलापूर जिल्हा मी पूर्ण केला आहे. असे प्रत्येक जिल्हा निहाय प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठका आणि त्यासोबतच शिवसैनिकांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका. या मंत्रिपदाची ताकद शिवसैनिकांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे या दृष्टीने आपण तिथे काम करतोय. म्हणून आज मी अधिक वेळ घेत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आज इथे मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. या आदिवासी दिनाच्या निमित्ताने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याची प्रचंड इच्छा होती, परंतु साहेबांचा दिल्ली दौरा होता, तिथे काही महत्त्वाच्या बैठका होत्या म्हणून साहेबांनी मला सूचना केल्या. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब नेहमी आपल्या पाठीशी आहेत. आपल्या जाता जाता सर्वांना एकच सांगेन की माननीय एकनाथ शिंदे साहेब ही साधीसुधी व्यक्ती नाही. किंबहुना आपल्या सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचा इतिहास. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्यामध्ये रिक्षा चालवायचे. रिक्षा चालकांपासून ते शाखा प्रमुख शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून शिवसेनेचे नगरसेवक झाले, शिवसेनेच्या नगरसेवकांपासून शिवसेनेचे आमदार झाले, शिवसेनेच्या आमदारापासून शिवसेनेचे मंत्री झाले, शिवसेनेचे मंत्रीपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु मी रिक्षावाला होतो हे साहेब कधी विसरले नाहीत. रिक्षा चालकांपासून ते मुख्यमंत्रीपदाचा प्रवास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि म्हणून त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांची जाणीव आहे. अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही म्हणून जाता एवढंच सांगेन की आपल्या अकोले तालुक्यामधील नगर जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांच्या सर्व समस्या ह्या आमच्या डोळ्यासमोर आहेत. तुमचं जीवन हे व्यतीत होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आनंद ह्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने पुढचं सीमित न राहता तुमचं अख्खं आयुष्य हे आनंदमय झालं पाहिजे ह्यासाठी आम्ही झटू हा शब्द मी आपल्या समोर देतो आणि अधिक वेळ न करता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.